या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय वनरक्षक भरती अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर या ठिकाणी आपली तयारी चालू आहे. तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. पण सगळ्यात आधी प्ले स्टोअरवरून अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. आपल्या कोणत्याही युट्यूब व्हिडिओच्या खाली तुम्ही गेलात, रोहिदास चौधरी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल जे आहे, या युट्यूब चॅनलच्या खाली कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवरून तुम्हाला हे ऍप डाउनलोड करता येईल. वनरक्षक वनसेवकची नवीन बॅच चालू आहे. तुम्ही कधी जॉईन होऊ शकता. काय म्हणतील आम्ही लेट झालोय का? नाही. आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह भेटणार आहे आणि प्रत्येक लेक्चर कितीही वेळा बघता येणार आहे. काही जणांना इंग्रजी खूप जास्त वेळा एखादं लेक्चर बघावं लागतं. गणित बुद्धिमत्तेचा सराव करावा लागतो वारंवार त्यांच्यासाठी, आणि झालेले पेपर्स, नोट्स, रेकॉर्डेड सेशन सगळं काही या ठिकाणी असणार आहे. बघा, आपल्याला आज बघायचे आहे 45 प्रश्न आणि आलेले झालेले वनरक्षकचे जे पेपर आहेत ते पेपर आपण या ठिकाणी घेतोय. मराठीचे 15, इंग्लिशचे 15, जीकेचे 15. गणित बुद्धिमत्ता मी स्वतंत्रपणे 10 PM च्या लाईव्ह सेशन मध्ये घेतोय, ते कंटिन्यू बघायचे. बघा, अनेक माणसं एकत्र आले त्यांना आम्ही काय म्हणतो? काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे. कलेक्टिव्ह नाऊन, समूहदर्शक नाम, राशी, साठा, समुदाय, थवा. माणसांचा जे काही एकत्रीकरण आहे त्याला काय म्हणतो आम्ही? जमाव हा एक वेगळा शब्द आहे. गर्दी हा सुद्धा एक वेगळा शब्द आहे. पण या ठिकाणी ऑप्शन बघितला तर समुदाय असं म्हणतो आम्ही. थवा कशाचा असतो? पक्ष्यांचा थवा असतो. साठा कशाचा असतो? धान्याचा साठा असतो. रास कशाची असते? पोत्याची वगैरे धान्याची रास असते. लक्षात घ्या, समुदायवाचक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. सोवळे, जोडीने येणारा शब्द. बघा, हा एक नवीन प्रकार विचारला जातो. एक अलंकारिक शब्द आणि जोडीने येणारे शब्द, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. सोवळे, पिवळे, पोवळे, आवळे, ओवळे. जोडीने येणारा शब्द ओळखा म्हटलंय. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, सोवळे, ओवळे. काय? सोवळे, ओवळे, जोडीने येणारे शब्द. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द कशाला करतोय मी? 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, हे कडून आहे का? कडून, याला अधोरेखित करताय. नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणार. बघा, त्याच्या हे सर्वनाम आहे. सर्वनामाला जोडून येणार आणि 2 शब्दांमध्ये संबंध दर्शवणारं जे असतं ना, उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे संबंध, दोघांमध्ये संबंध जोडणारा शब्द त्याला आम्ही शब्दयोगी अव्यय म्हणतोय. कडून शब्दयोगी अव्यय आहे. हे काम आपण कराल का? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बघा, 4 नंबरचा प्रश्न आहे, शब्दाच्या जातीवर कशा पद्धतीचे प्रश्न टीसीएस विचारतोय ते तुम्हाला कळतंय का? मी अंडरलाईन करतोय ह्याच्या खाली. उभयान्वयी अव्यय, क्रियापद, भाववाचक नाम, सर्वनाम. शब्दाची जात कोणती आहे? हे कोणतं काम? हे काम, हे सर्वनामी. हा, ही, हे. तो, ती, ते. मी, आम्ही, तू, तुम्ही, कोण, काय, स्वतः, निज. मराठीमध्ये एकूण आहे ना 6 प्रकार आहे सर्वनामाचे, आणि मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. किती? 9. हा प्रश्न आलेला आहे. पुढे जातो. बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे. या वाक्यातलं विशेषण ओळखा. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. नामाला आणखी एक शब्द वापरला जातो विशेषणाच्या संदर्भात, विशेष्य. या वाक्यामध्ये ना गुलाब हे नाम आहे, गुलाब हे विशेष्य आहे. कळतंय ना? विशेष्य कशाला म्हटलं मी? नामाला ज्याच्याबद्दल विशेषण माहिती सांगतं त्याला विशेष्य आम्ही म्हणतोय. बाग सुवासिक आहेत, गुलाब. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कसा आहे गुलाब? सुवासिक आहे गुलाब. कसा आहे? सुवासिक आहे गुलाब. मी पुढे जातोय. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या म्हणीचा अर्थ काय? बघा, आश्रयदात्याची स्तुती करणे, निश्चय करणे, स्वयंपाक करणे, भजन करणे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी भेटतंय ना त्याचं गुणगान आपण गायला पाहिजे असा अर्थ आहे. आश्रयदाता जो आहे त्याची आपण स्तुती केलीच पाहिजे. म्हणजे आपण भाट बनलं पाहिजे असा भाग नाही, पण थोडंसं त्याच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. नाही तर त्याचीच पोळी खायची आणि त्यालाच नावं ठेवायचे, असं नाही चालणार.
हा साप खूपच मोठा आहे. उद्गारार्थी वाक्य शोधा. बघा, खूप मोठा आहे हा साप. मोठा आहे का हा साप? हा बाबा, केवढा मोठा साप आहे हा. हा साप खूप मोठा नाही. हा साप खूप मोठा असावा. बघा, इथे काय दिलं हो? उद्गारार्थी वाक्य म्हटलं. बघा बरं का, आता जेव्हा उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं तेव्हा उद्गारार्थीची खूण तुम्हाला सांगता आली पाहिजे. चिन्ह तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा, प्रश्नार्थक आहे, प्रश्नार्थी वाक्य. इथे फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप आहे, उद्गारार्थी नाही. उद्गारार्थी वाक्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. हा साप खूप मोठा आहे. अबब, केवढा मोठा साप आहे हा. अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. बघा बरं का, अवकृपा काय विरुद्धार्थी शब्द? श्रद्धा, आपत्ती, क्लेश, कृपा. अवकृपा म्हणजे बघा, आपण म्हणतो पावसाची अवकृपा झाली. बरोबर आहे ना. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. अवकृपा होती आहे आणि दुसरं होतं कृपा. चांगलं काहीतरी घडतंय त्याला आपण कृपा होणे म्हणतोय, वाईट घडलंय अवकृपा म्हणतोय. तू ही कविता पाठ कर. क्रियापदाचा अर्थ बघा, क्रियापदाचा अर्थ कोणता? स्वार्थ, संकेतार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ. तू ही कविता पाठ कर. आज्ञा केली आहे. मग आज्ञा केली असेल तर काय येणार? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आज्ञा म्हटल्यावर आज्ञार्थी काय? आज्ञा आदेश आहे. हा, ज्या ठिकाणी फक्त काळाचा बोध आहे त्याला स्वार्थ म्हणतोय आम्ही. जिथे अट आहे त्याला आम्ही संकेतार्थ म्हणतोय. जिथे काहीतरी इच्छा वगैरे व्यक्त केली आहे त्याला आम्ही विद्यार्थ म्हणतोय. आणि तिथे वावी येत असेल तर ते विद्यार्थी आहे. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द म्हणजे शुद्ध शब्द. पुष्करणी कसा लिहिणार? पुष्करणी, पुष्करिणी, तलाव आहे. पुष्करिणी थोडासा मला वाटतं महाभारत रामायणामध्ये हा शब्द तुम्हाला दिसतो मुख्यत्वे. 10 नंबरचा प्रश्न आहे, काय पुष्करिणी? बघा, हे श तर नाहीच आहे. हा असा क्री नाहीये जोडून. हा असा आहे तो पुष्करिणी. PUSHKRINI, पुष्करिणी तलाव आपण त्याला म्हणतोय. पुढे जातो. कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेष नामे ओळखा. बघा, विशेष नामे ओळखा असं म्हटलेलं आहे. विशेष नामं कोणती? गोदावरी, कोयना, कृष्णा, कृष्णा, कोयना, तयार, शहर, यादी, कोयना. काय म्हणणार? विशेष नामे तुम्ही कशाला म्हणणार? 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. गोदावरी नदीचं नाव आहे, कोयना नदीचं नाव आहे, कृष्णा नदीचं नाव आहे. गोदावरी, कोयना आणि कृष्णा या ठिकाणी हे 3 नद्याच्या काठचे शहर. विशेष नामे. अंतर मोजण्याचं जुनं माप. या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. गुंज, कोस, मोहोर, दमडी. अंतर मोजणं कशाच्या माध्यमातून मोजले जायचं? 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. अंतर मोजण्याचं जुनं माप गुंजामध्ये नाही मोजणार, मोहरामध्ये नाही, दमडीमध्ये. हे पैसे मोजायचे दमडीमध्ये. अंतर कोसामध्ये मोजले जातं. आता जे किलोमीटर आहे ना, किती कोस, एका कोसामध्ये किती किलोमीटर असतात? जवळपास 1-2 किलोमीटरचा एक कोस असं म्हटलं जायचं. थोडं त्याचं अजून ॲक्युरेसी वेगळी आहे, पण एक जनरल दुप्पट कोसाच्या किलोमीटरच्या दुप्पट जो भाग असायचा त्याला कोस म्हटलं जायचं. आणखी एक मैल होतं. मैल हा एक मापन होतं. आदित्यचा समानार्थी शब्द बघा, चेतना, सूर्य, स्वराधीश, अमृत, आदित्य. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. 13 नंबरचा प्रश्न आहे, आदित्य म्हणजे काय? आदित्य म्हणजे सूर्य. बघा बरं का, आदित्य म्हणजे सूर्य. मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? बघा, मुक्ता फळे उधळणे. मुक्तपणे फिरणे, मोत्यांच्या माळा करणे, पांढरी फुले वाहणे, मूर्खासारखे बोलणे. काय म्हणतोय आपण? मुक्ता फळे उधळणे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 14 नंबरचा उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देता आलं पाहिजे. चला, मुक्ता फळे उधळणे म्हणजे मूर्खासारखे बोलणे, काहीतरी बोलणं ज्याला अर्थ नाहीये. बिनबुडाचं असं अचूक वाक्यरचना कोणती? बघा, योग्य वाक्यरचना तुम्हाला ओळखता आली पाहिजे. अचूक वाक्यरचना. माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले. बघा, इथे लेखन, अनेक, लेखनामध्ये पाहिजे, अनेकांचे लेखनामध्ये, अनेकांचे लेखनामध्ये, अनेकांचे माझ्या पुस्तकाच्या सहकार्य लाभले. बघा, हे पहिलं तर तुम्ही लेखन हे चुकलं.
लेखन न चुकलं. आता इथे बघा लेखानामध्ये म्हटलंय लेखाना, हे चुकलं. उत्तर आमचं 3 आलं पाहिजे. 15 नंबरचं आमचं उत्तर 3 आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम म्हटलेला आहे ब्रीथ वन्स लास्ट. बघा बरं का, ब्रीथ वन्स लास्ट, टू स्लीप, टू रिझाइन, टू क्राय, टू डाय. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. बघा इंग्लिशचा प्रश्न आहे, उत्तर देता आलं पाहिजे, उत्तर द्यावं लागेल. काय म्हणतो आम्ही, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे आपण म्हणतो ना शेवटच्या घटका मोजतोय तो, शेवटचा श्वास घेतला की नाही, म्हणजे मोजल्या म्हणजे घेतल्या, शेवटचा. हे राम महात्मा गांधीजी बद्दल आम्ही जसं म्हणतो तसं इथे टू डाय. ब्रीथ वन्स लास्ट, शेवटची घटका मोजली, अंत झाला. पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. 2 years rigorous. He was condemned to theft of the jewels, imprisonment for the. बघा करेक्ट ऑर्डर म्हटलेला आहे, उत्तर द्यायचंय. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. बघा सुरुवात कुठून होऊ शकते, 2 years rigorous theft imprisonment for the. बघा हे imprisonment for the कशासाठी, त्या थेपला. आता इथे जर बघितलं मी टू ही द ले थेप ही, बघा या सर्वनामावरून सुरुवात होऊ शकते ना, नाम किंवा सर्वनाम. ही वॉज कंडेम टू, त्याला कंडेम म्हणजे जाहीर करण्यात आली, इथून आम्ही सुरुवात करू शकतो. कंडेम टू 2 year रिगोरस, बघा 2 year म्हटलेलं आहे, इथे आम्ही 2 नंबरला जाऊ शकतो. हे 1 हे 2, रिगोरस इम्प्रिजमेंट फॉर द ले थेफ्ट ऑफ द ज्वेल असं होऊ शकतं. यस, वाक्यरचना योग्य जमली पाहिजे. असं बघितल्याबरोबर कळायला पाहिजे, अरे काय कशानंतर येणार आहे, आणि त्याला लागतं वाचन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. थ्राईव्ह म्हटले, थ्राईव्ह, THRIV, थ्राईव्ह. डेव्हलप, प्रोटेक्ट, प्रेज, डिक्लाइन. अप्रोप्रिएट अँटोनिम म्हटले. बघा 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. थ्राईव्ह म्हणजे काय, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. थ्राईव्ह म्हणजे होकार देणे, एखाद्याला हो म्हणणे, यस भाऊ करू, होणार. डेव्हलप, प्रोटेक्ट, प्रेज, डिक्लाइन. डिक्लाइन म्हणजे नकार. थ्राईव्ह होकार, डिक्लाइन नकार, जमलं पाहिजे. थ्राईव्ह होकार, डिक्लाइन नकार. पुढे जातोय आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन ॲज इयर टू हिज थ्रोन. आता हे जे आहे ना इथे इथे येईल रिकामी जागा, इथे इयर. इयर म्हणजे वारसदार. आता इयर असं उच्चार होतं, यच नाही, इयर म्हणजे वावेल साऊंड आहे, आणि साऊंड वावेल असेल तर काय, ॲन द ये वन. आता तुम्हाला दिसतो याचे कन्सोनंट आहे, पण उच्चार ईचा आहे, ईचा. त्यामुळे इथे येणार ॲन. काय येणार, ॲन येणार, लक्षात ठेवा. पुढे जातोय. सेंटेन्स ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर. अरेंज सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ. बघा 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 5 नंबरचा तुम्हाला योग्य प्यारा बनवायचा आहे. ही नॉट ओनली गिव्ह इंडिया द पॉवर टू स्टील अँड हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, बट ऑल्सो अन इन्स्टिट्यूशन ऑफ रिसर्च. म्हणजे त्यांनी फक्त एवढंच दिलं नाही तर हे सुद्धा दिलं. आय रिअलाइज दिस वाईल रिसर्चिंग ऑन अँड रायटिंग अबाउट द लाईफ ऑफ जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा बद्दल बोलले जाते. अ नोबेल पर्पज गिव्ज मिनिंग टू वन्स वन लाईफ अँड इज ऑफ बेनिफिट टू अदर. त्यांचं काय नोबेल पर्पज होतं, हेतू काय होता तो सांगितलेला आहे. लिव्हिंग इन अ कोलोनिस्ट कंट्री ही हॅड द व्हिजन टू ऍडव्हान्स इट इन द कम्युनिटी ऑफ नेशन्स. बघा काय जमशेदजी टाटांबद्दल 4 हे दिले आहेत, वाक्य दिले. योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा सुरुवात कुठून होऊ शकते, कोणत्याही गोष्टी सुरुवात, एक पर्पज काय त्यांचा जीवनाचा, तिथून सुरुवात होऊ शकते. नोबेल पर्पज वाय, नोबेल पर्पज वाय गिव्ज मिनिंग टू वन्स वन लाईफ अँड इट इज अ बेनिफिट टू अदर्स. मग कोणाबद्दल कोण पर्पज ठेवता येते, तर जमशेदजी टाटांबद्दल. यस, पर्पजचं उदाहरण 1 नंबरला येऊ शकतं. दुसरं हे येऊ शकतं. पुढे लिव्हिंग इन कोलोनिस्ट कंट्रीमध्ये ते राहिले, ते सगळ्या बाबी त्यांनी केल्या, हे म्हणू शकतो. आणि फायनल
त्यांनी काय काय त्याचं फायनल जे हे आहे त्यांचं विजन वगैरे फायनल त्यांनी जे काही करून दाखवलं ते तिथे निष्कर्ष काढतायत ते चौथ्या याच्यावर इथे उत्तर आहे ना 2 नंबरचं आलं पाहिजे. तुम्ही जेवढे जास्त पॅराजंबल सोडवाल तेवढं तुम्हाला ती लिंक लावणं सोपं जाईल. सरावाचा भाग आहे शेवटी. बघा शॉर्टकट नाहीये, यशाला शॉर्टकट नाहीये. जितकं जास्त सराव कराल जेवढी जास्त प्रश्न सोडवाल तेवढं काम सोपं होईल. आय विल विअर माय न्यू ड्रेस, यू शूड ऑल्सो विअर. बघा आता इथे शेवटी हे आहे आय विल विअर माय न्यू ड्रेस, यू शूड. आता हा जो यू आहे ना याच्यानुसार तुम्हाला पुढे हे करायचं आहे, केस घ्यायचे आहे. युअर्स, युअर सेल्फ, युअर्स. उत्तर देता आलं पाहिजे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. काय युअरची विभक्ती काय होते आहे, केस काय होते? युअर्स लहान आहे अल्फाबेट जे आहे, कॅपिटल नाहीये, स्मॉल लेटर आहे. युअर्स, यूचं युअर्स होणार शेवटी. यू शूड ऑल्सो विअर युअर्स. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही विल नॉट बी अलाउड टू एंटर. ही हॅज द ऍडमिट कार्ड. बघा आता इथे येईल उत्तर, इथे येईल तुमची रिकामी जागा. ही विल नॉट बी अलाउड टू एंटर. त्याला मध्ये एंटर करायला अलाउड नसेल. ही हॅज द ऍडमिट कार्ड. इफ, अनलेस, अंटिल, बट. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. त्याला अलाउड नसेल जर, अनलेस ही हॅज द ऍडमिट कार्ड. जर त्याच्याकडे ऍडमिट कार्ड नसेल, अनलेस, तर बघा अनलेस या ठिकाणी वापरावं लागणार आहे तुम्हाला. ब्लँकच्या ठिकाणी पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर. बघा स्पेलिंग एरर कुठे चाललंय, काय चाललंय? सी वेंट ऑन लिव्ह विदाउट परमिशन रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. द कॉन्सिक्वेन्सेस, सी वेंट ऑन लिव्ह रिगार्डलेस ऑफ, विदाउट परमिशन. गोंधळ कुठे, घोळ कुठे? बघा आपण याच्याबद्दल बोलतोय, इथे काय विचारलं तुम्हाला? स्पेलिंगचं बघायचं बस. 8 नंबरचा प्रश्न आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, स्पेलिंग मध्ये कुठे गोळे? कॉन्सिक्वेन्स बरोबर आहे का स्पेलिंग? कॉन्सिक्वेन्स बघा, CONSEQUENCE. सी वेंट ऑन लिव्ह, लिव्ह LEAV, रिगार्डलेस ऑफ, आणि पुढे आहे परमिशन. परमिशन मध्ये स्पेलिंग चुकते बघा, PRMISSION, परमिशन, PRMISSION. परमिशन, परवानगी जी आहे तो शब्द या ठिकाणी तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे. मी पुढे जातो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड. बघा अप्रोप्रिएट सिनॉनिम म्हटलेलं आहे. काय? एंडो हा शब्द आहे. इस्केप, अपोज, डिस्ट्रॉय, बिस्टो. योग्य असा समानार्थी शब्द कोणता? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा एंडो असा शब्द. इंडो म्हणजे काय? देणगी वगैरे देणं म्हणतो आपण एखाद्याला, देणे, दान देणे, काहीतरी मदत करणे. मग त्यासाठी काय? इस्केप, अपोज, डिस्ट्रॉय, बिस्टो. इंडो हा शब्द आहे तो देणगी देण्यासाठी वापरला तो, आणि त्याला समानार्थी शब्द आहे बिस्टो. लिहून घ्या, इंडो बिस्टो समानार्थी. होक्याब जेवढे जास्त तुम्ही कराल, जितकं जास्त सराव कराल तेवढं तुमचं सोपं होत जाणार आहे. कारण याला लिमिट नाहीये, याला सीमा नाहीये. काही विचारलं जाऊ शकतं, पण जे विचारलं गेलंय ते जर करून ठेवलं तर दिशा भेटते नेमकं कसे शब्द येऊ शकतात. ही वॉज अपॉइंटेड डॅश द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड इज गोइंग टू टेक चार्ज सून. ही वॉज अपॉइंटेड ऑन ओव्हर टू इन द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर. हे जे आहे अपॉइंटेडच्या पुढे काय येणार? फ्रेझल वर्ब आहे. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, अपॉइंटेड टू म्हणावं लागतं. त्यांची नेमणूक केलेली आहे, अपॉइंटेड टू. काय? अपॉइंटेड टू असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक, सिलेक्ट नो वर्ड. ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड डॅश स्लाइट फेवर. बघा ही डिड नॉट गो टू वर्क. ही डिड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅड अँड नो वर्ड. बघा आर्टिकलचा प्रश्न आहे, स्लाइडच्या आधी काय वापरणार? आता स्लाइड म्हणजे सरळ यस आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, विषय क्लोज आहे. या ठिकाणी जिथे काही स्पेसिफिक काही नाहीये ना तिथे सरळ अँड द चा वापर करायचा. इथे स्लाइडच्या मध्ये पुढे येणार आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज
as a one word substitute for the underlined segment. All the people who applied for the job came to Chennai. बघा, who applied for the job? ज्यांनी जॉबसाठी अप्लाय केलं त्यांना मी काय म्हणतो? इंटरव्ह्यूज, ऍप्लिकंट्स, नॉमिनीज, एक्झामिनीज. काय? हु अप्लाइड फॉर द जॉब. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्या. ऍप्लिकंट्स आम्ही त्यांना म्हणतो आहे. काय म्हणतोय? त्यांना आम्ही ऍप्लिकंट्स म्हणतो आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन सेगमेंट. हर हँडरायटिंग इज सो पुअर दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली. बघा, अशी हँडरायटिंग आहे की जी क्लिअरली वाचता येत नाहीये. इलॉजिकल, इलिजिबल, इलिजिटिमेट आणि इलिटरेट म्हणजे वाचता न येणार, अवाचनीय. हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे याच्या आधी. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जी वाचता येत नाही त्याला इलिजिबल असं म्हटलं जातं. इलिजिबल लिहून घ्या हा शब्द. ज्यांना माहित नाही त्यांनी बऱ्यापैकी माहित असेल. हा रिपीट झालाय बरेच वेळेस. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर. बघा, स्पेलिंग एरर तुम्हाला विचारलाय. इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिजिएट बेनिफिट्स बट दे पे इव्हेंच्युअली. बघा, इंटिग्रिटी अँड कमिटमेंट बद्दल बोललं जातं की बाबा हे काही इमिजिएट बेनिफिट देत नाही, पण यासाठी काहीतरी मोजावं लागतं. यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आता इथे तुम्हाला विचारलं की स्पेलिंग कशामध्ये गोळे? बट दे पे इव्हेंच्युअली. इंटिग्रिटी, इमिजिएट बेनिफिट्स, कमिटमेंट, कुठे गोळ होतोय? बघा, गोळ सापडला पाहिजे. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, बट दे पे इव्हेंच्युअली हा शब्द बरोबर, इव्हेंच्युअली. इंटिग्रिटी बरोबर आहे, इमिजिएट बरोबर आहे, कमिटमेंट मध्ये घोळ होतोय. बघा, कमिटमेंट मध्ये ना COMMI, कमिटमेंट तो WM आहे. काय आहे? WM आहे, लक्षात घ्या. WMINT. ओके, पुढे जातोय मी. इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये जर थोडा चांगला अभ्यास केला ना तर तुमचा स्कोर येतो, चांगला येतो. मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग म्हटलेला आहे, इडियम दिलेली आहे. कीप वन्स आयज ओपन. आपण म्हणतो ना, आपले डोळे उघडे ठेवा, उघड्या डोळ्यांनी पहा, झापड लावून चालू नका. म्हणजे काय? टू बी ऑन द अलर्ट, टू स्टेअर ॲट समवन, टू लव्ह समवन, टू स्केअर समवन. कीप वन्स आयज ओपन. बघा, 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. डोळे उघडे ठेवणं म्हणजे काय? टू बी ऑन द अलर्ट, नेहमी सतर्क राहणे. काय? नेहमी सतर्क राहणे. कीप वन्स आयज ओपन. खालीलपैकी कोण या एका स्वातंत्र्य सैनिक, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या, महाराष्ट्राची किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदे तज्ज्ञ, पहिल्या लॉ ग्रॅज्युएट होत्या? अरुणा असपाली, लक्ष्मी सहदेव सहगल, उदादेवी, गोदावरी परुळेकर. तुम्हाला महाराष्ट्राची किसान सभा आठवली पाहिजे, तुम्हाला वारली आदिवासींचा उठाव आठवला पाहिजे. बस, त्यांच्यावर तो पाड्यावरचा चहा नावाचा एक धडा सुद्धा होता आमच्या वेळेस. आणि मग खरं म्हणजे ते पती-पत्नी दोघेही लढले. तुम्ही कथा स्वातंत्र्याचे नावाचं पुस्तक जर वाचलं, ते खूप चांगलं पुस्तक आहे. कुमार केतकरांचं. वाचा कधीतरी वेळ भेटला तर, फक्त परीक्षा म्हणून नाही, जस्ट वाचा, फायदा होईल. गोदावरी परुळेकर या आहेत पहिले लॉ ग्रॅज्युएट. टिंबटिंबाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो. बघा, पुगा व्हॅली, लडाख. सध्या आता लडाख, पुलवा, ते पहलगाम थोडंसं चर्चेत आहे सगळं. सौर ऊर्जा, अणुऊर्जा, भरतीची ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा. लडाखमधील पुगा व्हॅली याचा वापर जो आहे तो आम्ही कशासाठी करतोय? 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. भूऔष्णिक ऊर्जेसाठी आम्ही करतोय. आता भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे काय? तुम्हाला ते याच्यामधलं हिमाचल प्रदेशमधलं मणीकरण माहिती आहे का? खालून ते उष्ण झरे वाहतात, ती ऊर्जा, तिचा वापर. तशी या ठिकाणची ही ऊर्जा आहे. टिमटिमच्या प्रचंड तिमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. आता हे मान्सून वारे रोखले जातात आणि खूप जास्त पाऊस पडतो. कशामुळे हो? विंध्य पर्वत, सातपुडा, पश्चिम घाट, पूर्व घाट. आता अरबी समुद्रातून येणारे वारे रोखणारा कोण? जमलं पाहिजे. ही प्रश्न फार भारी आहे, दर्जेदार आहे. ज्यांना वनरक्षक बनायचंय, ज्यांना वनसेवक बनायचंय, त्यांनी हे सगळ्या PDF वाचा. तुम्हाला लेक्चर जास्त बघता येत नसेल ना, या PDF मी तुम्हाला ॲपमध्ये देतोय, तुमच्या बॅचमध्ये देतोय. शेवटी आन्सर की देतोय. बघा, वाचा, सोडवा. त्याच्याशिवाय रिझल्ट नाही आहे. तुम्ही म्हटले फुकटात होईल, फुकटात काही होत नाही, मेहनत घ्यावी लागेल. पश्चिम घाट आहे, त्याला तुम्ही असं सह्याद्री पर्वतरांगा असाही ऑप्शन येऊ शकतो.
कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? बघा, लेसर हिमालयाज म्हणतो आपण त्याला. मध्य हिमालयातली सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग. महाभारत, पीर पंजाल, पूर्वांचल, शिवालिक. मध्य हिमालयातील विचारली तुम्हाला. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. कोणती आहे? पीर पंजाल. तुम्हाला ते काल झापीसी नावाचं एक शॉर्टकट सांगितलंय मी. काल झापीसी तो हेच येतो, शिवालिक, पर्वतरांग, पीर पंजाल, लडाख, झास्कर, काराकोरम. हे म्हणजे उलट आहे का? हे सगळ्यात खाली आहे, नंतर हे वर आहे, नंतर हे वर आहे, असं येते. ती पीर पंजाल लांब आहे आणि प्रमुख आहे. पुढे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे आरबीआयचे आता गव्हर्नर सध्याचे कोण आहे सांगा मला. तेव्हाच उत्तर शक्तिकांत दास होतं, पण आता उत्तर वेगळं आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे, आता कोण आहेत सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर? कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे. ब्रिटिश संसद ऑगस्टमध्ये भारत सरकार कायदा मंजूर करते. कधी झाला तो भारत सरकार कायदा मंजूर? भारत सरकार कायदा कधीचा होता? 38, 31, 35, 30. खरं म्हणजे 250 पेक्षा जास्त तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये त्या कायद्यातल्या घेतलेल्या आहे. त्याला प्रांतीय स्वायत्ततेचा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 1935चा तो अत्यंत मोठा आणि महत्वाचा कायदा आहे. कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो? बघा, गंगा ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारा तो वृक्ष. सुंदरी, लहान दुधी, युफोर्बिया म्हणतो आपण, देवदार म्हणतो, बाभूळ म्हणतो, कोणता आहे? आणि मग त्याच्यावरून त्याला सुंदरबन असं नाव भेटले. ते वन जे आहे ते सुंदरीचं वन आहे. कशाचे? त्याला सुंदरबन. आणि सुंदरबन मध्ये कोणता वाघ आढळतो? एक प्रश्न असायला होता, वाघ आणि सिंह दोन्ही आढळणारा एकमेव देश जगातला भारत. ओके, आपणच घेतलाय तो. कोणत्या जिल्ह्यातील? मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे बघा, मेहरौली. आणि ते सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवलेले आहे. लोखंडी स्तंभ, लाल किल्ला, सफदरजंग मकबरा, दिवाणी आम. उत्तर द्यायचंय मेहरौली, दिल्लीतलं मेहरौली. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. मेहरौली येथील लोखंडी स्तंभ आहे, म्हणजे अजून गंजलेला नाहीये तो. कारागिरांचं काय कौशल्य असेल, त्यांनी काय वापरलं असेल, संशोधनाचा विषय आहे. भारतीय राज्यघटना कोणता अनुच्छेद आहे? जगण्याचा मूलभूत अधिकार, त्यामध्ये अन्नाचा अधिकार, त्याची हमी देतोय. 55, 31, 21, 28. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. कलम 21 आहे, जगण्याचा अधिकार. तुम्ही म्हणले मला झोप येते लेक्चरमध्ये, अधिकारी तुम्हाला. डुलकी घेण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकारी मी नाही म्हणू शकत, अजिबात चालणार नाही. राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलं गेल्यास पुनरावलोकन केलं जातं. कोणतं? घटनात्मक, न्यायिक, सामाजिक, राजकीय. पुनरावलोकन म्हणजे की बाबा ते उल्लंघन झालंय, ते योग्य आहे की अयोग्य आहे, ते कोणत्या पद्धतीचं पुनरावलोकन असू शकतं. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. त्याला आम्ही न्यायिक म्हणजे न्यायालय ठरवणार की अरे हे योग्य घडते की नाही घडते. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय दोघांनाही त्या पावर आहेत. 1930 मध्ये कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेमध्ये डिप्रेस क्लास असोसिएशन मध्ये संघटित केले. डिप्रेस क्लास मिशन म्हणतो आपण तिला. कोणाची? 1930 हे ते वर्ष आहे. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान असं कार्य आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, ताडोबा अंधारी, अहमदनगर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. इंटरेस्टिंग, उत्तर देता आलं पाहिजे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हटलं की चंद्रपूर. मी तुम्हाला चंद्रोबा असं लक्षात ठेवायला सांगितलं. चांदोबा म्हणजे चंद्रही येतं, ताडोबाचा तोबा सुद्धा येतो. ओके, चांदोबा लक्षात ठेवा, चंद्रपूर, ताडोबा. खानदेश हा टिंबटिंबच्या खोऱ्यामध्ये वसलेला वायव्य प्रदेश आहे. बघा, कशाच्या वायव्याला बसलेला आहे? कोणत्या खोऱ्यामध्ये बसलेला आहे? कृष्णा, तापी, गोदावरी, नर्मदा. खानदेश, मग त्यामध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, तो भाग आहे. कोणत्या नदीचा विशेष तिकडे उल्लेख करावा लागेल. इंटरेस्टिंग आहे. आणि ते तापी नदीच्या खोऱ्यामध्ये बसलेला तो आहे. पुढे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना PMGY कधी सुरू झाली? योजनेवर प्रश्न आहे. 2092, 2005, 10. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा,
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000ची कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार होते? बघा, उत्तरेकडची सीमा टेकडी निलगिरी, सातपुडा, भामरागड, पेनुकोंडा. महाराष्ट्राची उत्तरेकडची सीमा कोणत्या टेकडीमुळे तयार होते? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सातपुडा टेकडीमुळे त्या ठिकाणी उत्तरेकडची सीमा महाराष्ट्राची तयार होते आहे, लक्षात ठेवायचं आहे. आन्सर की शेवटी आहे. 45 प्रश्न आपण बघितले. तुम्हाला कसे वाटले मला सांगा. मला माहिती आहे मी जे करतोय ते असं करतोय की तुमच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन होणार, तुमचा अभ्यास वाढणार, तुम्ही इतरांपेक्षा लायक बनत जाणार, तुमचा स्कोर वाढत जाणार. आणि तुम्हाला तो आणखी चांगलं वाढवायचं असेल तर अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, हा नंबर आहे, ही बॅच आहे, लोगो तुम्हाला दिसतोय, डाउनलोड करा. ऑफ 100 नावाचा कुपन कोड त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुमचे 100 रुपये आणखी कमी होतील आणि 30% मला वाटतं डिस्काउंट सुद्धा त्याच्यावर आहे निश्चितपणे. आणि जितके लवकर जॉईन करतील तेवढं लवकर जॉईन व्हा. जाहिरात येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झाला असला पाहिजे, तेच टिकणार. इतरांचं काही खरं नसणार आहे, आताच सांगतो. थांबूया. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.